नमस्कार. आज मी तुम्हाला बऱ्याच वेळा मिरचीचा ठेचा, कुडं मिरच्या तळलेल्या अशा भरपूर प्रकार दाखवला वेगवेगळा. पण आज अक्षरशः वेगळ्याच प्रकारची मिरची आहे बरं का. अक्षरशः तोंडाला चव येणारी, महिनाभर टिकणारी, कुठेही प्रवासात घेऊन जा. मग पहा, इथं 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत. 10-15 मिरच्या घेतलेल्या आहेत. भरपूर सारा अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे, पाहू शकता. खरंच मैत्रिणींनो, ही मिरची आज मी तुम्हाला दाखवणार आहे. अक्षरशः वेगळ्या पद्धतीने मिरची आहे, खरंच खूप छान आहे. अक्षरशः तोंडाला पाणी सुटणारी आहे. आजारी माणूससुद्धा उठून खाणार अशी ही मिरची आहे. पहा, आता हे सर्व मिरच्या, लसूण, शेंगदाणे आणि त्याच्यावर भरपूर सारी कोथिंबीर अशी मी टाकून दिली. चला, आता एकही थेंब पाण्याचा न वापरता आपल्याला हे आरबट चरबट असं वाटून घ्यायचे. पाहू शकता, संपूर्ण वाटून झालेलं आहे मस्तपैकी. आता आपण इकडे गॅस पेटवला आहे. गॅसवर मी तवा ठेवला आहे, पाहू शकता. आता तवा तापला की लगेच आपल्याला काय करायचं आहे, याच्यात तेल टाकायचे. मग तेल तुमच्या अंदाजेने टाका. किती टाकायचे, थोडंसं जास्त टाकलं तरीही चालेल. आणि खरंच ही मिरची कुठेही घेऊन जा, टिफिनला घेऊन जा, अक्षरशः तुमच्या तोंडाला अक्षरशः चव येणारी मिरची ही. पहा, मग आता इथं मस्तपैकी तेलही तापत आलं आहे आपलं. जास्तही तेल तापवायचं नाही आहे, कारण की कसं आहे, तुम्ही जास्त तेल तापवलं तर मिरची ठसकन वगैरे असं काहीतरी होईल. मग ठसकल्यावर काय होईल, आपल्या मिरचीमुळं घरातल्यांना बी प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळं तेल कधीही मापात हे करायचं. मिरची टाकली तरी वाससुद्धा आला नाही पाहिजे असा ठसकलेला. पहा, इथं जिरी मोहरी टाकलेली आहे मस्तपैकी. इथं थोडी हळद टाकलेली आहे. हळदीमुळं अगदी छान रंग येणार आहे आपल्या मिरचीला. आणि आता देऊया ही मिरची टाकून. पहा, मिरची बी कशी परतायची मी ते बी तुम्हाला सांगते. चला, आता इथं मिरची ही आपण खालवर करूया. पहा, खरंच खूप भारी मिरची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मिरची केली ना, घरातले कुणीच कधी खायला कंटाळणार नाही आणि म्हणतील अशी वेगळी मिरची. खरंच खूपच अप्रतिम. आणि त्याच्यात काय होतं, जास्त चव आपण कोथिंबीर वाटून घातल्याच्यामुळं त्याला अजूनच वेगळी चव लागते. चवीपुरतं मीठही घालून घेतलं आहे मस्तपैकी, वरून भुरभुरली कोथिंबीरसुद्धा. चला, आता ही मिरची पूर्ण आपण परतून घेऊया. पहा, आता परतायची कशी, मिरची झालेली बी कळाली पाहिजे आपल्याला आणि अक्षरशः मस्त अशी परतून बी झालेली पाहिजे. मग पहा, आता इथं मी सारखी खालवर करते, कारण की मिरची आपली लागलीसुद्धा नाही पाहिजे आणि खमंग अशी भाजली पाहिजे, रुचकर. मग पहा, आता ही मिरची रुचकर कशी भाजते. भरपूर मैत्रिणींनो, आपल्याकडं वेगवेगळ्या चटण्यांचा स्टॉक आहे. म्हणून तशी चटणी वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. आता मी तुम्हाला अजून एक चटणी तर दाखवणार आहे. खरंच कधी तुम्ही ती चटणी पाहिली बी नसेल, अशा पद्धतीने मी नक्कीच तुम्हाला त्या चटणीचा व्हिडिओ दाखवणार आहे. पहा, आता इथं पहा, आपण हे संपूर्ण असं सारखं केलेलं आहे. सारखं बी नाही बसायचं हलवीत, थोडंसं सारखं करायचं, पुन्हा थांबायचं, पुन्हा खालवर करायचं. म्हणजे मिरची आपली अक्षरशः खरपूस अशी भाजत चलते बरं का. हे बघा, पहा, अशा पद्धतीने तिला बघा, आपण पलटी मारली खालून, अगदी छान रंग आला आहे का नाही त्या मिरचीला, पाहू शकता तुम्ही. मस्त रंग आला आहे. आणि अजूनही पहा, याच्यापेक्षा मस्त असा सोनेरी कलर येणार त्याला. आणि आपली मिरची अक्षरशः चवदार अशी होणार. मग तुम्ही अशा पद्धतीने करणार ना, माझ्या पद्धतीने नक्कीच करून पहा आणि मिरची खाऊन पहा. खरंच खूप छान लागते. पहा, आता पहा, जशी तिला पलटी मारणार मी तशी तिचा कलर अगदीच बदलत जाणार. आणि पलटी मारूनसुद्धा आपण असं पूर्ण असं हलवून बी घेणार आहे बरं का, मिक्स. पाहू शकता तुम्ही, मस्तपैकी अशी जरा पांगवते थोडीशी अजून. म्हणजे काय होईल, जी राहिलेली आहे बाकी तीसुद्धा अगदी छान पद्धतीने परतून निघणार. पहा, मिरचीचा अक्षरशः रंग चेंज झाला आहे, पाहू शकता. खमंग असा कलर आलेला आहे. मग ही मिरची सांगा, महिनाभर भरपूर टिकणार. पण नाही, महिनाभर राहिली पाहिजे ती. आपण मस्त म्हणतो महिनाभर टिकेन, पण महिनाभर शिल्लकच नाही राहणार.
पहा सुंदर अशी मिरची आपली परतून झालेली आहे, पाहू शकता. तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मैत्रिणीला शेअर करा. आणि मैत्रिणी व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक करा बरं का, आणि एक सबस्क्राईब बी करा. मग सांगा बरं पटकनी मला आवडली का ही मिरची. पहा रंग बी किती सुंदर आहे. चला मैत्रिणी उद्या भेटूया आपण.